झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। लहान मुलांच्या किरकोळ वादातून चाकूने हल्ला, जखमी 56 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू। शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी येथील प्रकार। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलाच्या किरकोळ भांडणातून प्रौढांमध्ये झालेल्या वादाने भीषण वळण घेतले। या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात 56 वर्षीय भगवान लक्ष्मण गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नागेश एकनाथ गावित याच्या मुलाचा व गायकवाड यांच्या नातवाचा अज्ञात कारणावरून वाद झाला होता। या घटनेचा जाब विचारण्यासाठी भगवान गायकवाड भावांसह नागेश गावित याला भेटायला गेले। त्यावेळी किरकोळ शाब्दिक वाद चिघळला आणि विकोपाला गेला। टपरीवर बसलेल्या गायकवाड यांच्यावर नागेश गावित याने अचानक चाकूने हल्ला केला। पोटाच्या डाव्या बाजूला बरगडीवर व मानेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना प्रथम शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नागेश गावित याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।